महाड ऐतिहासिक नगरीमध्ये महाड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून अनेक कामे सुरू असताना तर काही कामे अर्धवट अवस्थेत धूळखात पडलेली असताना महाड शहरामध्ये प्रवेश करताना पश्चिमेकडे असलेल्या गांधारी पुलासाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या अथक प्रयत्नातून सुमारे 8 कोटी रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्यानंतर महाड नगरपालिका ही प्रशासनाच्या ताब्यात असल्याने प्रशासकीय राजवटीमध्ये महाड नगरपालिकेच्या मार्फत TNT कंपनीला गांधारी पूल बांधण्याचे काम दिले, परंतु हे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याची तक्रार नवनिर्वाचित नगरसेवक वैजोर कोंडिवकर यांनी मुख्य पुलाच्या पाया पिलरचे सेंटरचं काम TNT कंपनीच्या माध्यमातून होत असलेले चुकीच्या पद्धतीने तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने संबंधित ठेकेदाराला त्वरित पाडण्याचे आदेश बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी दिल्याने TNT कंपनीचे इंजिनियर ओम यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एक्स्ट्रा का टाकले? म्हणजे सर्वेच्या ह्याच्यात जरा आपलं हे झालं ना की बाबा आपण जे साईडला टाकायचं नाही तिकडे टाकले आपण असं. तुम्हाला सांगितलं टाकायला की तुम्ही टाकलं? नाही चुकून झाले ते चुकून झाले. सदर पुलाचे काम करण्यासाठी महाड नगरपालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने हे काम तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावे व या पुढील कामाची बांधणी व पाहणी त्यामार्फतच व्हावी अशी मागणी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. पालिकेला अशा प्रकारचं ब्रिज बांधण्याचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रिज होत असताना या ठिकाणी ते वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करणं अपेक्षित होतं. परंतु ठीक आहे, जर करत असतील तर त्या ठिकाणी नगरपालिकेचा सक्षम तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी लाईन आऊट वगैरे काय असतील ते तांत्रिक गोष्टी पडताळणी करणं आवश्यक होतं. परंतु कुठल्याही प्रकारची त्या पडताळणीच्या बाबी झालेल्या नाहीत. म्हणूनच ही बाब जवळजवळ अर्धा पिलर भरल्यानंतर कॉन्क्रीटने भरल्यानंतर ही लक्षात आली आणि ते जर आज झालं नसतं तर आज मोठं अनर्थ झाला असता आणि अशाच प्रकारचं ठेकेदाराचं काम थांबवलेलं आहे आम्ही आणि ते पूर्ण त्याचं ते पिलर आहे मधला जो अलाइनमेंट चुकले ती तांत्रिकदृष्ट्या पूर्ण काढून त्या ठिकाणी नवीन पिलर उभारण्याचे या ठिकाणी सूचना सचिन पोरे म्हणून आहेत ते कन्सल्टंट त्यांनी दिलेले आहे. परंतु घटनास्थळी पाहणी करून झाल्यानंतर गांधारी पुलाच्या कामासंदर्भात जे काही महाड शहरात बोलले जात असताना त्याची माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश लोखंडे गेले असताना महाड नगरपालिकेचे बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इन्स्पेक्शन केल्यानंतर लक्षात आलं की खरंच मध्य रेषेमध्ये सेंटर लाईन मध्ये हा पियर नंबर 1 नाही. त्या संदर्भात मग तो पियर मध्ये जर नसल्यामुळे त्या संदर्भात त्यांनी कॅल्क्युलेशन्स वगैरे केली आणि 2 दिवसापूर्वीच ते पुन्हा साईटवर आले होते. त्यावेळी त्यांनी एक टेक्निकली सल्ला दिलेला आहे की बाबा हे जे काय पियरचं बांधकाम आहे जे पायाचं ते तोडून टाका आणि त्याप्रमाणे आपण ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत ते तोडून टाका आणि त्या दृष्टीनं ते काम चालतं. ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेली आपण TNT इन्फ्रा बीबीवाडी पुणे या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिली. या वर्क ऑर्डर देत असताना त्यांनी काम करत असताना पियर नंबर 1 चं बांधकाम जे आहे ते मध्य रेषेमध्ये नसल्याचं निदर्शनास आलं. जर का शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असताना ठेकेदारांनी केलेल्या कामात हलगर्जीपणा का केला, का कोणी करायला लावला तर नाही ना, हाच खरा प्रश्न महाडकरांना घोंगावत आहे. जर का गांधारी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून मोठा झाला असता. एस मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.